गुड मॉर्निंग. आता मी स्कूलला चाललो आहे ना. सकाळी आवडी थंडी वाजते, कापार सुट्टे तरी पण स्कूलला पाठवते मग. जा चला आज आहे ड्रॉइंग. आज सायपी आणि हे बघा बाबू जा चल डॅडी जेल दरवायला. नाही मी बाबू पण कमाई करायला उठतो सकाळ सकाळ. आता रडेल. आता दीदी गेली ना, आता रडेल. दीदी दीदी कुठे गेली? त्याने ते एवढा आहे रंग केले ना, जामच वैताग देतो. तिची जरला येऊ पण उठतो. याचं काही काम आहे आता जास्त दातली 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 माझी दातली हे गाईस. इथे मी रेडी आहे घरी जाण्यासाठी. 2 दिवसच चालले, परवा वापस येईन. बॅग बघा, ही एक माझी आणि पोरांची, ती एक दीदीची क्लासची बॅग. साहेब झोपले, कसं जायचं घरी? घरी जायला निघले, यावेळी जाऊन खालती उभे आहेत आणि मला फोन केली का ये तू खाली. बाबू झोपले, त्याला आता आंघोळ तिकडे गेल्यावरच करेन. सो आता त्याला घेते, पॅन्ट घालते, नेते. मग तिकडे घरी गेली की त्याची आंघोळ करून घेईन. चला भेटते मी तुम्हाला आता डायरेक्ट घरी गेल्यावरच. सो हे गाईज, आम्ही घरी पोचलो आणि बघू शकता मी काय डोक्यात घातले. ते आपला बाबू राहत नाही ना. अरे आले 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 थांबा गाईज, कागद मानायला. हे बघ मम्माचे बघ. ओ माय गॉड, तुने आलवला त्याला. ऑप्सी डॉप्सी बघू शकता गाईज. मी काय घातले, घरात कोणीच नाही, मी आणि बाबूच आहे. प्रसाद होता, तो गेला दुकानात कारण की बाळा गेला पोरं सोडायला. आता पप्पा येईल माझा, तेव्हा मी स्वयंपाक बनवी. आले आले बल्ला 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 नाही बघा. चोनीची अजून आंघोळ करायची, त्याची आंघोळ नाही करून आणलं घरून मी, कारण की ती झोपलेला तो, त्यामुळे त्याला उठवायला गेलीच नाही. विचार केला घरी जाऊनच आंघोळ करेन आणि आता त्याची आंघोळ करेन. पेज वगैरे पाजलेले आहे त्याला. 12 वाजलेत आता. दीदी पण येईल आपली 1 वाजता यावी, येताना घेऊन येतील तिला. माझी छोनी छोनी बघू शकता कसं राहिले. एक आईला ऐकर ऐकर ना काही. हाय चला गाईच, आवडते थोडाफार, त्यामुळे भेटते तुम्हाला. बघू बाबू आला तर स्वयंपाक करून घेते. तर हे गाईज इथे मी बोटे ठेवले वाळूची फ्राय करायला. इथे या बाकीच्या आहेत. इथे ठेवले कोलंबी. मला कोलंबी आवडते म्हणून पप्पा आणते. बाला इथं बघ, राहिला ऐकर. यो माझा बारका भाऊ वाटणार नाही, थोडा शिजू दे. आणि गाईस तुम्हाला मी आमचा पप्पा दाखवते. पप्पा बाबूला घेऊन ये. आमचा पप्पा पप्पा ऐकर गाईजला. आय गाईज, बाबू बाबूची मस्ती चालू आहे. बाबू आला का बाबाच्या कडीवर बसून राहत. तो इथं आल्यावर तो जास्ती कोणत्या जवळ जायला बघत नाही. नवीन नवीन नंतर मग यांची आदत लागते त्याला घरी गेल्यावर. चला आज आमच्या बालाला मी मस्त मस्त डिश बनवून खायला घालीन. कारण की त्यांनी मला खास खायला बनवण्यासाठी बोलवले. गोट्या फ्राय करू. कॅमेरा ब्लर झाला. दीदीची बस निघाली नाही अजून स्कूलमधून. यावेळी येताना तिला घेऊन येते. त्यावेळी येते जेवण करायला. येते मस्त त्याच्या गोट्यांना शिजू दे. जास्त कमी करते ना. मग त्याला भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. पप्पाने मी दाखवते तुम्हाला. मला आणले खजूर, कारण की मला खजूर जाम आवडतात. आमच्या पप्पाला माहिती आहे, मी कधी पण आल्यावर आणतो. आणि आता हे जिमला जातात ते यांना पण लागतो. हॅलो हॅलो चला गाईस, भेटतो तुम्हाला नंतर. सो गाईस आता पूर्ण गोटे माझी फ्राय करून झालेली आहे. लास्टलो बघू शकता. अशा गोट्या
फ्राय करून झालेले आहेत, कोलंबी सुद्धा झालेले आहेत. आता भात ठेवले. या बी ना दिदी आल्यावर ठेवू. आम्ही जाऊ ना, प्रसाद पण आला त्यांनी कामच करून. आणि आमचा साहेब तिकडे डोलत आहे. मग येऊ बघा, पप्पा घेतले तरी पप्पाच्या जवळ जात नाही, मागच फिरतो. जनी आता तू खेळ ना, मामाची तर आल्या खेळाचा. गुड मॉर्निंग ना. आम्ही आंघोळ केलेली आहे, बाबूची पण आंघोळ झालेली आहे. मी खात आहे बरीच. आज आहे संडे आणि मी घेतलं इथं झाडू मारायला. अजून आंघोळ केली नाही, पोरांची आंघोळ झालेली आहे. ही आपली दीदी, बाबू आणि मी घेतले झाडू मारायला. चला सर्व कामावरते ना, मी भेटते तुम्हाला. तर हे गाईज, आम्ही आता घरून आलेलो आहे. पूर्ण दिवस जास्ती काय शूट नाही केला, थोडाफार शूट केला कारण बाबू जाम वैताग देत होता. आता बाबू गेले वरती म्हणून मी घेतले स्वयंपाक करायला. दीदीचा चाललाय होमवर्क तिथे क्लासचा. स्कूलचा पण थोडाफार करायचा आहे, स्कूलचा जास्ती नाही, म्हणूनच क्लासचा पहिले करून घ्यायला सांगले तिला. आणि मी ठेवले मुंडी शिजायला आणि भेजा पण बनवायचा आहे. कांदा मारत ठेवले. 8 पेजेस. संडेची आज सुट्टी होती. काल क्लासवरून आल्यावर काही केला नाही, आज पूर्ण दिवस पण काही केला नाही. मग आता एवढा लोट पडेलच, मग उद्या पण आल्यावर थोडाफार करायला लागेल. सो चला तुम्हाला दाखवते मी भेजा बनवते ते. भेजा अशी चाकावते जसं सगळं खायची बियाची मागे नसतं काय. चला तुम्हाला दाखवते मी. गाईस, मम्मीने ना एक पिंक वाली कॅडबरी घेतली आणि ती मामाने दिली. हां, मामाने ओरिओची दिली. पाव 500 रुपयाचा अंडे दिला, डब्बा भरले पुरा. आईस्क्रीम रेडी आहे गाईज. भेजा जास्त मसाला नाही टाकला मी, लाईट मसाला ठेवले. तुला कसा दिसला कोथिंबीर टाकायची बाकी आहे. नाही ते आता मुंडी आपली झाली का बघते मी. तिकडच्या वरती उरले पूर्ण. जेवायला येत आहे का? यस. मी तर गाईज मुंडी खात नाही. मग तू काय खाशील? शिजली नाही, भरपूर मोठी शिजली नाही. तू काय खाशील भाजी? भेजा. भैया मी पण. चला गाईज, आता तुम्हाला मी पहिले शिजवून घेते. आम्ही भेटते कारण की तिथे मोबाईलमध्ये अभ्यास लिहायचा आहे. बघून फोन पाहिजे तुझा दिदी. आता दर्शीला पाठवून मी कोथिंबीर आणतो. बाय बाय गाईज. मम्मी तू काय करते? आली पण नाही. अच्छा, सामान काढते का? जे बाबूची पेज भरून आले ना, इथून दाखवू ना. बाबूची पेज म्हटलं इथूनच बुजून नेलती. काय केलीच नाही कारण की होती ना एक्स्ट्रा पेज, तर करायची काही गरज लागली नाही. तर पप्पानी खजूरचा पॅकेट दिले मला, कारण मला खजूर जाम आवडतात. कपडे जेव्हा पण मामाच्या गेली खजूरच खातलाय. हे बाबूचा मिक्सरचा भांडा, तुम्हाला माहिती आहे बाबूला मिक्सरचा भांडा वेगळा ठेवते कारण की त्याच्याने वास येतो ना म्हणून. आणि खास म्हणजे ही खारीक पावडर बाबूच्या पेजेत टाकावं लागतं, जेणेकरून थोडा पेजेला गोरवा येतो. दीदीचा होमवर्क झाला का दीदी प्लीज थोडेसे कपडे जुळशील का ग तू? कुठले? बॅगेतले. चालेल. हे बाकीचं सामान घेते मी बाहेर. तर जरा काय पहिले मुंडी परत खोलून बघलेली मी, ती काय शिजली नाही अजून कारण पण बनवलेली अर्धी तिथे पण काही शिजली नाही. तर आता बघू कधी शिजते तेव्हा दाखवते. मी तो पण मुंडी नाही झाली तर आम्ही सब्जाशी जेवू. कशाशी? सब्जा भेजा.
सब्जाच्या जेवू गाई हास्य करी कशाने जेवू बेजाशी मम्मी बोलते सब्जाची जेवू जाते आता ना गोल्यावाल्याशी सब्जा आणते ना बघला ना कशी जागच्या जागे फिरला बेजाला सब्जा बोलते एड्डू चालेल चला गाईस पहिले आपला अख्खा आरवून घेते आम्ही भेटते तुम्हाला माझं अंगण गरम गरम आता तर रोजची नाटकात दे तर ली पटकन चला गाईस बघूया मिक्सरचा आवाज येते काय करते बघू मम्मी या एवढे जवळ मी का भरलं काय आवाज पण येत नाही काही जास्त काय मुंडे अजून झाली नाही मुंडे अजून झाली नाही अरे मम्मी सो हे गाई तुम्ही बघू शकता इथे आपली मुंडी रेडी आहे किती सुंदर अशी दिसत आहे सो गाई मी दाखवला नाही नंतर कारण मीच वैतागली आणि दीदीचं चालले होमवर्क करत घेतले ना तो त्यांनी भरून ठेवून घेतले कारण की आता तिला मी जेवण दिले कारण की आम्ही दोघीच आहे डॅडी गेलेत बाहेर तिचे सो डॅडी नाही येणार केस बघा माझे कसे दिसतात निघल्यात तिच्या डॅडीला असे निघलेले केस बिलकुल आवडत नाही आणि आता आम्ही दोघी जेवण करून घेतो कारण की यावेळी ते येणार नाही यावेळी जेवण करायलाच गेल्यात त्यामुळे आणि बाबूला मी गेलती वरती बघा तर बाबू अजून झोपले तो विचार केला बाबू नाही तर जेवून घेते कारण बाबू असला का जेवण करून देत नाही तो आम्हाला सो चला काही जेवण करून घेते एक तास खाऊन कशी लागते पहिले मी बोलत होते वेजाला सब्जा सब्जा बोलत होती बेजाला ऍक्टिंग बघायची नाही कळलं तू काय बोलली बोलचाल ना पटकन नाही खाऊन दे खापला भारी झाले एकदम भारी चालेल सो चला काय जातं आम्ही जेवण करून घेतो आम्ही भेटतो शायनिंग बघा सो हे गाईस तुम्ही बघितला की आमचं जेवण करून झालेलं आहे आणि यो बघा डुग्गू शेट वरतून आला एवढा मस्ती करतो ना की मला अजून भांडी सुद्धा घासून दिली नाही दीदी जेवली तर त्याच्या मी जेवली आणि मी भांडी घासली दीदी जेवली तर भांडी घासायलाच भेटली नाही ना आता बघा किती मस्ती चालली त्याची सो याच्या बाई माझं काही काम आवरला नाही अजून आणि दीदीचे डॅडी अजून आले नाही 11:30 वाजलेले आहेत आणि दीदी सुद्धा आपली झोपलेली आहे बघू शकता इथे विचारला सकाळी लवकर उठायला लागतो तर झोपली आज तशी दूध पण नाही पिला आणि मी रस्सा काढलेला यावेळी खूर आणले त्यांचा रस्सा काढलेला तो पण नाही काय पिला जागच बिचार झोपली आणि आता डुग्गू शेटनं लवकर झोपून आता 2-2:30 वाजले तेव्हाच झोपेल आता चालली मस्ती साहेबांची साहेब गाईला हाय करा बघ कशा इथे बघ डान्स नाही करायचा बघ हाय कर गाईला हाय गाईज टाटा करून दाखव गाईला इथे इथे करून दाखव गाईला मग कोणी चुलीत मिरच्या टाकल्या का काय टाकले एवढा ठसका जातो ना जाम बेकार हा इथं इथं करते इथं इथं करा गाईला दाखव इथं इथं कर इथं इथं इथल 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 पब जे मम्माचे पब जे नाही तर चला गाईज आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते जर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट सी यू